पाठ 5वा घरोघरी पाणी. थोडे आठवा. आपल्याला कोणकोणत्या कामासाठी पाण्याची गरज पडते सांगा. खालील चित्र पाणी साठवण्याची भांडी दाखवली आहेत. त्यापैकी आपल्याकडे वापरात आलेली भांडी कोणती? ही भांडी कोणत्या पदार्थापासून बनवलेली आहेत? पाण्याच्या भांड्याला झाकण आणि तोटी असण्याचे फायदे कोणते? पहा, आपल्या चित्रात जी भांडी दाखवलेली आहेत त्या भांड्याचा वापर कसा होतो व ती भांडी कोणत्या पदार्थापासून बनवलेली आहेत व त्याचे फायदे काय आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. माठे मातीचा एक माठ आहे, फिल्टर आहे, टीप आहे, हंडा आहे, सिंटॅक आहे. आपल्याला सतत पाण्याची गरज पडत असते. गरजेनुसार पाणी घेतो यावे म्हणून ते घरात साठवून ठेवावे लागते. पूर्वी पितळ किंवा तांब्याचे हंडे, कळशा आणि मातीपासून केलेली मडकी रांजणी वापरत होती. तसेच घरोघरी हौदे, टाके बांधायची. आता मात्र स्टील व प्लास्टिकपासून पाणी साठवण्याची भांडी बनवतात. पिण्याच्या पाण्याची गरज. आरोग्यासाठी पिण्याचे पाणी पोटात दूषित पाणी गेले तर रोग होऊ शकतात. म्हणून पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी साठवताना आपण विशेष काळजी घेतो. पिण्याच्या व स्वयंपाकाच्या पाण्याची भांडी आपण झाकून ठेवतो. त्यामुळे पाण्यात धूळ व कचरा पडत नाही. हात बुडवून पाणी काढले तर बोटांना लागलेली घाण पाण्यात जाते. म्हणून आपण पाणी काढताना लांब दांड्याचा ओरगाळले वापरतो. पाणी काढून लगेच झाकण ठेवतो. पण या भांड्यांना तोट्या लावणे ही पाणी काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे. त्यामुळे पाणी खराब होण्याचे प्रश्न उरत नाही आणि पाणी काढणे ही अधिक सोयीचे होते. एखाद्या भांड्यातील पाणी संपले की त्यात पुन्हा पाणी भरण्यासाठी ते भांडे आपण धुवून घेतो. अशी काळजी घेतली तर आपल्याला सतत स्वच्छ पाणी मिळत राहते. माहीत आहे का तुम्हाला, पाणी शिळे होत नाही. आधीच्या दिवशी घरात भरून ठेवलेले पिण्याचे पाणी काही जण ओतून देतात आणि दुसरे पाणी भरतात. त्यांना वाटते पाणी शिळे होते, पण ही समजूत चुकीची आहे. पाणी ओतून देणे म्हणजे चांगले पाणी वाया घालवणे होय. पाणी खराब झाले असेल तरच त्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी करावा. जरा डोके लावा. पाणी भरपूर ठेवण्यास करून पहा. हा प्रयोग मोठ्याच्या मदतीने करा. एका प्लास्टिकची बाटली घ्या. तिचा वापर निमुळता भाग कापून टाका. बाटलीच्या 4 बाजूंना तळापासून थोड्या वर 4 भोकं पाडा व एक रिकामी रिफिल घेऊन तिचे 4 टोके 4 छोटे तुकडे कापून घ्या. हे तुकडे 4 छिद्रामध्ये घट्ट बसवा. बाटलीत पाणी भरा. तुम्हाला काय आढळून येईल? सर्व नळ्यामधून पाणी वाहू लागेल. यावरून काय उलगडते? एका ठिकाणी साठवलेले पाणी नळाचा वापर करून निळ्या ठिकाणी वाढता येते. सिमेंट किंवा प्लास्टिकच्या मोठ्या टाक्या घराच्या किंवा मोठ्या इमारतीच्या छतावर बसवतात. नळाच्या मदतीने या टाक्यातील पाणी इमारतीच्या न्हाणीघरात, स्वयंपाकघरात पोहोचवता येते. नळांना तोट्या बसवल्या की पाणी पाहिजे तेव्हा घेता येते किंवा बंद करता येतो. अशा पद्धतीने एखाद्या इमारतीत एकाच टाकीतून एकाच वेळी अनेक ठिकाणी पाणी मिळू शकते. छतावरील टाकी, घरातील नळ व्यवस्था, इमारतीच्या छतावरील पाण्याची व्यवस्था. पहा, इथे आपल्याला चित्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. सांगा पाहू. घरात प्रत्येकाने आपले स्वयंपाक करून घ्यावा असे नियम असेल तर अनेक अडचणी येतील. कोणते फायदे मिळतील? रोज लागणारे पाणी नदीतून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागत असेल तर त्यांना कोणत्या अडचणी येतील व कोणते फायदे मिळतील हे मला सांगायचं आहे. पुढचा पॉईंट आहे गावाचा पाणी पुरवठा. तलाव, नद्या, धरणे हे आपल्या पाण्याचे स्रोत आहेत. आपल्या घरापासून हे स्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात. थेट तिथूनच पाणी घेण्यात अडचणी असतात. शिवाय त्यातील पाणी जशाचे तसे घरात पिण्यासाठी वापरता येईल याची खात्री देता येत नाही. म्हणून गावाजवळचा एखादा मोठा स्रोत पाहतात कालवा किंवा मोठ्या जलवाहिनीच्या मदतीने संबंध गावासाठी एका ठिकाणी पाणी आणतात. तेथे ते पिण्यासाठी निर्जोग पाणी करतात. त्याला जलशुद्धीकरण असे म्हणतात. जलशुद्धीकरण केंद्रातून ते सर्वांना पुरवण्याची सोय करतात. याला जलवितरण असे म्हणतात. सांगा पाहू. पाणी भरलेल्या बादलीतून आपण पिचकारीतून पाणी भरून घेतो. त्यावेळी पाणी वाहण्याची दिशा कोणती असते?
उंचावरची टाकी. पाणी खालच्या दिशेने वाहते हे आपल्याला माहीत आहे, परंतु पाणी वर चढवायचे असेल तर जोर लावावा लागतो. त्यासाठी एखादी यंत्र वापरावे लागते. पाणी चढवण्यासाठी पंप वापरतात. पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा वीज वापरतात. विजेचा शोध लावण्यापूर्वी पाणी जास्त उंचीवर नेणे शक्य होत नव्हते. विजेवर चालणारे पंप वापरून पाणी कितीतरी उंचीपर्यंत पोहोचवता येते. त्यामुळे उंच टाक्यामध्ये पाणी साठवता येते. तेथून ते लांब अंतरापर्यंत गावांना किंवा शहरांना पुरवता येते. जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी घरोघरी पोहोचवण्याआधी एका उंच टाकीवर साठवून ठेवतात. त्या टाकीतून गेलेले तसे मोठ्या नळ्यातून पाणी सुटतात. उंचावरील टाकीच्या नळापासून अनेक शाखा निघतात. त्या शाखा टाकीभोवतालच्या वेगवेगळ्या वस्त्यामध्ये पोहोचतात. वस्ती पोहोचल्यावर प्रत्येक शाखेपासून टप्प्याटप्प्याने आणखीन शाखा काढल्या जातात आणि ते पाणी घरोघरी पोहोचतात. काही ठिकाणी एखाद्या वस्तीसाठी 2-3 सार्वजनिक नळ असते. आसपासचे लोक तेथे येऊन आपल्या कुटुंबातील पाणी भरून नेतात. हे पहा, उंचीवरची टाकी, गावाचा जलसाठा, जलशुद्धी केंद्र व कारखान्याला काही वस्त्यांना जात आहे. अशा प्रकारे आहे. जलसाठ्यापासून घरापर्यंत पाण्याचा प्रवास कसा आहे या चित्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. माहीत आहे का तुम्हाला, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणून पाण्याचा स्रोत मानवी वस्तीच्या शक्य तितक्या जवळ असणे गरजेचे असते. त्यामुळे प्राचीन काळी नगरे वसलीत ते कुठल्या तरी मोठ्या नदीच्या तीरावर आपल्या देशात जशी अनेक शहरे आहेत. उत्तर भारतात यमुना नदीवरील दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे. बिहारमध्ये गंगा नदीवरील पाटणा, तर महाराष्ट्रात गोदावरी नदीवरील नाशिक ही अशा प्राचीन नगराची उदाहरणे आहेत. अजून काही वस्त्यामध्ये विहिरीमधून किंवा कुंपनलिकेतून पाणी काढतात, पण ते स्वच्छ पाणी असल्याची खात्री करून घ्यावी लागते. विहिरीचे पाणी निर्धोक असे नसेल तर पिण्यासाठी पाणी उकळून घ्यावे. आरोग्याला धोका होणार नाही याची खात्री करून घ्यावी. काही ठिकाणी टँकरमधून वाहतूक करून वस्त्यांना पाणी पुरवतात. पहा, इथे टँकर वाचून पाणी पुरवठा आहेत. काही विहिरीतून पाणी काढत आहेत. सांगा पाहू, दररोज तुमच्या घरात किती पाणी लागते? रोजच्या रोज पाणी लागणारे पाणी कोण भरते? करून पहा. तुमच्या घरातील एक रिकामी बादली घ्या. ती उचलून तिच्या वजनाचा अंदाज घ्या. आता ती बादली पाण्याने अर्धा भरा. ती किती जड होते याचा अनुभव घ्या. पूर्ण भरलेली बादली उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे खूप कष्टाचे काम आहे ना. तुमच्या घरी अशी किती बादल्या पाणी रोज लागते ते आठवा. तेवढे पाणी भरण्यासाठी किती श्रम करावे लागते याचा तुम्हाला आता अंदाज येईल. सांगा पाहू, ही यंत्रे चालवण्यासाठी कोणती इंधने वापरतात? कुंपनलिकेतून पाणी काढणारा पंप, उंचावरून टाकीमध्ये पाणी काढणारा पंप, वस्तीपर्यंत पाणी पोहोचवणारे टँकर. पाणी शुद्धीकरण करणे हे ते उंचीवरील टाकी चढवणे यासाठी अनेक लोक सतत काम करत असतात. तेथील यंत्रणा चालवण्यासाठी वीज किंवा डिझेल वापरावे लागते. त्यासाठी खूप मोठा खर्च येतो. म्हणून स्वच्छ पाणी हा एक मौल्यवान पदार्थ ठरतो. आपण आपले मौल्यवान वस्तू जसे सांभाळतो तसेच पाण्याची काळजी घ्यायला हवी. भरून ठेवलेले नळाचे पाणी वाया जाऊ देऊ नये. ते खराबही होऊ देऊ नये. पाण्याची काटकसर कशी करावी? तोंड धुण्यासाठी घेतलेले पाणी उरले तर ते फेकून देतो की परत वापरण्यासाठी ठेवून देता? रोज दात घासत असताना नळातून पाणी वाहून देता की मधूमध्ये नळ बंद करता? भाज्या फळे धुण्यासाठी वापरून झालेले पाणी फेकून देता की झाडांना देता? भांडी विसळताना नळी पूर्ण उघडून पाणी जोराने वाहत ठेवता की भांडी नीट धुण्यापुरते सोडता? जरा डोके चलवा. बागेला पाणी द्यायचे आहे, नळाचे पाणी आहे आणि विहिरीलाही पाणी आहे. तुम्ही कोणते पाणी वापराल? सांगा पाहू, तुम्ही बागेला पाणी देण्यासाठी कोणते पाणी वापराल? नळाचे पाणी का विहिरीवरचे पाणी? चला तर मग आज आपण या पाठामध्ये काय शिकलो? आपल्याला पाण्याची सतत वापर करावा लागतो, म्हणून आपण पाणी घरात साठवून ठेवतो. साठवण्याच्या भांड्याला झाकण व टोटी असली तर पाणी स्वच्छ राहते आणि ते वापरणे सोयीचे असते. पिण्याचे पाणी स्वच्छ नसेल तर आजार होऊ शकतात, म्हणून पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घ्यावी. शहरामध्ये तसेच लहान मोठ्या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र व वितरण व्यवस्था असतात. इतर स्रोतापासून आपण पाणी घेत असलो तरी ते स्वच्छ असल्याची खात्री करायला हवी. पिण्याचे पाणी मिळवणे हे श्रमाचे व खर्चाचे काम आहे. पाणी नीट साठवावे आणि काटकसरीने वापरावे. ओके, हे लक्षात ठेवा नेहमी. पाणी मौल्यवान आहे, त्याची नीट काळजी घ्या. म्हणजे आपण लक्षातच ठेवलं पाहिजे, पाणी हे मौल्यवान आहे, त्याची नीट काळजी घ्या. अशा प्रकारे आपण हा 5वा घटक अभ्यासला आहे. 6वा घटक हा आपण पुढील व्हिडिओमध्ये मी पाठवते तुम्हाला. तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा,